जय शिवराय मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एकदम नेक्स्ट लेवल आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण एकदम खतरनाक कन्सेप्ट मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो CapCut ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला असं करून ते ॲड करून घ्यायचं। ॲड झाल्यानंतर तुझे कोपऱ्यात क्लिक करून पुन्हा आपल्याला जे येते त्या व्हिडिओवरती सिलेक्ट करून आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून आपल्याला जे येते ते ऑडिओ जे येते इथून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला जे व्हिडिओला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पुढे जायचं आहे मित्रांनो। पुढे गेल्यानंतर इथे बिट टू आल्यानंतर इथून जे स्प्लिट करून घ्यायचं। त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला बिट 3 वरती जाऊन पुन्हा आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व जे बीट असतील ते मित्रांनो आपल्याला इथे स्प्लिट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला जे आहे फर्स्ट फोटोला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे रिप्लेसवरती क्लिक करायचं। रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर इथून जो आहे त्या तुम्हाला तुमचा जो काही फोटो असेल तो इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर आता ह्याला जे आहे 2 बटन अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो अशाच प्रकारे सर्व फोटो जे आहेत बिटनुसार ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो फोटो जे आहे ते बिटनुसार ॲड केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते 2 बटनने अशा प्रकारे झूम करून घ्यायचे। झूम केल्यानंतर पुन्हा आपल्याला जे आहे फोटोवरती क्लिक करून एक की फ्रेम ॲड करायची आणि लास्टला एक की फ्रेम ॲड करायची। त्यानंतर फर्स्ट की फ्रेमवरती येऊन आपल्याला जे आहे अशा प्रकारे 2 बटनने फोटो जे आहे ते झूम करून घ्यायचा आहे। झूम केल्यानंतर आपल्याला जे आहे स्टार्टिंगला आहे ते आपल्याला काही सुद्धा करायचं नाही। त्यानंतर आपल्याला जे आहे पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर इथून जे आहे ॲनिमेशनवरती क्लिक करून आपल्याला जे आहे कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर इथून जे आहे झूम वन हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचे। तशाच प्रकारे पुढे जायचं आहे आणि इथून जे आहे पुन्हा आपल्याला झूम वन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढच्या फोटोला सुद्धा हाच इफेक्ट द्यायचा आहे। त्यासुद्धा पुढच्या फोटोला हाच इफेक्ट द्यायचे आहे। त्या पुढच्या सुद्धा फोटोला जे आहे ते आपल्याला आता इथून जे आहे इथून तुम्हाला बॅक घेऊन दाखवतो मित्रांनो। आता आपल्याला जे आहे ते बारीक लेअर होते ते आपण झूम वन हा इफेक्ट ॲड केलेला आहे। आता पुढच्या फोटोवरती क्लिक करून आपल्याला जे आहे ते पुन्हा मी थोडंसं 2 बटन बारीक करून त्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करून कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर इथून जे ते स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर आता इथून जे आहे आपल्याला डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला जे आहे ते रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून घ्यायचं इन ॲनिमेशनवरती। त्यानंतर असं बघत पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे इथून फ्लॅशिंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे। त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जे आहे रॉक वर्टिकली हा इफेक्ट ॲड करून इथून डन करून घ्यायचं आहे। तर मी पुन्हा ह्याची ड्युरेशन मी तुम्हाला दाखवून देतो। रॉक वर्टिकलची मित्रांनो 0.8 सेकंड ठेवायचे। तशाच प्रकारे सर्व इफेक्टची जे ड्युरेशन आहे ते मित्रांनो 0.8 सेकंड ठेवून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर पुन्हा जे आहे ते आपल्याला पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती जाऊन कोंबोवरती जायचं आहे। कोंबोवरती गेल्यानंतर वॉव अँड स्लाइड हा इफेक्ट ॲड करून डन करायचं आहे। त्यानंतर अशाच वगैरे पुढे जाऊन पुन्हा आपल्याला ॲनिमेशनवरती क्लिक करून कोंबोवरती जायचं आहे आणि स्लाइड अँड वॉव हा इफेक्ट ॲड करून डन करायचं आहे। अशाच वगैरे पुढे जाऊन आपल्याला लास्टच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। इथे पुन्हा आपल्याला फ्लॅशिंग हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेन जे आहे ते मित्रांनो 0.5 सेकंड ठेवून इथून डन करायचं आहे। तर मित्रांनो डन झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन स्टार्टिंगला आल्यानंतर आता आपल्याला जे आहे इफेक्टवरती जायचं आहे। इथून जे आहे पुन्हा आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून जे आहे आपल्याला हॅलो ब्लर हा इफेक्ट इथे ॲड करून घ्यायचा आहे। मित्रांनो ट्रेंडिंगची कॅटेगरी तुम्हाला जे आहे ते भेटून जाईल। अशा प्रकारे खाली तुम्हाला हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं आहे। आता ह्याचे ड्युरेशन मित्रांनो पुढचे जे आहेत आपले 5 फोटो तिथे ठेवून पुन्हा डन करायचं। त्यानंतर ऑडिओवरती क्लिक करून ह्याची पूर्ण हाय करून इथून डन करायचं आहे। डन झाल्यानंतर पुढच्या फोटोवरती जायचं आहे। पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर बॉडी इफेक्टवरती जायचं आहे। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरी तुम्हाला खाली जे आहे ते हार्ट क्लब हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। ते भेटून जाईल मित्रांनो। त्यानंतर डन करायचं आहे। डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते ॲडजस्टवरती क्लिक करून त्याच्या वर्टिकल आणि साईज जे आहे तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवायचे आणि कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्याची स्पीड जी आहे ते मित्रांनो आपल्याला 35 ठेवून घ्यायची आहे। ह्याच प्रकारे डन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला जे आहे ते इथून पुन्हा आता अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टवरती क्लिक करून रॉकच्या कॅटेगरी जायचं आहे। गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते खाली
लाईट अँड डिस्प्लोईंग हा इफेक्ट ॲड करून डन करायचा आहे. डन झाल्यानंतर आता पुढे जाऊन ॲडजस्टवरती जायचं आहे. स्पीड जी आहे ती मित्रांनो 60 ठेवायची आहे. आपले जे ट्विस्ट असेल मित्रांनो ते आपल्याला जे आहे ते ठेवून घ्यायचे. ठेवल्यानंतर कलर जे आहे ते तुम्ही अशा प्रकारे पूर्ण हाय करून घ्यायचं आहे. ग्लोसुद्धा मित्रांनो आपल्याला जे आहे ते 50 ठेवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डन झाल्यानंतर मित्रांनो पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर पुन्हा बॉडी वरती क्लिक करून ग्लोईंग लाईटच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते घोस्ट खाली भेटून जाईल ते ॲड करून डन करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ॲडजस्टवरती जायचं आहे. स्पीड काही सुद्धा नाही करायचं. कलरसुद्धा तुम्हाला जर हे ठेवायचं असेल तर इथून जे तुम्ही कलर हा ठेवू शकता. आपल्याला जे आहे त्याच फोटोवरती पूर्ण व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते मिरर 3 लेअर्स हा ॲड करून डन करायचं आहे. तर ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचं जे फिल्टर आहे ते पूर्ण शून्य करून ह्याचे जे व्हर्टिकल असेल ते मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे ते बटरफ्लायच्या कॅटेगरीत जाऊन इथून जे ते ड्रीम बटरफ्लाय हा इफेक्ट ॲड करून इथून जे ते ह्याला असंच ठेवून घेऊन फक्त ह्याची लेंथ आहे ते फोटो एवढे ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथून बॅक घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला जे ते व्हिडिओ असं वगैरे थोडंसं मित्रांनो बॅक घेतो. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जे ते लवच्या कॅटेगरीत जायचं. गेल्यानंतर आपल्याला जे ते इथून मिनी रेनबो हा इफेक्ट अशा प्रकारे खाली भेटून जाईल. त्याला ॲड केल्यानंतर इथून जे त्याचे ड्युरेशन फोटो एवढे ठेवून इथून डन करायचं आहे. पुन्हा आपल्याला जे ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला जे ते क्लब हार्ट हा इफेक्ट ॲड करून इथून डन करायचं आहे. लेन्स मित्रांनो फोटो एवढे ठेवून इथून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड जे आहे ते मित्रांनो पूर्ण 100 ठेवून घ्यायचं आहे. वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून इथून डन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जे आहे आपल्याला असं प्रकारे फोटोपासून जाऊन पुन्हा आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला जे आहे ते फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट ॲड करून डन करून घ्यायचं आहे. डन झाल्यानंतर ॲडजस्टवरती जायचं आहे. इथून जे आहे ते मित्रांनो स्पीड काही सुद्धा नाही करायची. इंटरेस्ट पूर्ण हाय करून इथून जे आहे ते त्याची रेंज मित्रांनो 50 असं प्रकारे पुढे जाऊन मित्रांनो आता आपल्याला जे आहे पूर्ण बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. गेल्यानंतर आपल्याला जे आहे ते क्लोनच्या कॅटेगरीत जाऊन आपल्याला स्टार्टिंगलाच हा इफेक्ट भेटून जाईल. लुमिसन्स हा काय त्या इफेक्ट आहे तो भेटून जाईल. त्यानंतर ॲडजस्टवरती जाऊन हे जे आहे ते क्लोन कलर पूर्ण 100 ठेवायचा आहे. इंटरेस्ट जे आहे ते 40 ठेवून घ्यायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर हॉरिझॉन्टल काय सुद्धा नाही करायचं. साईज जे आहे ते मित्रांनो आपल्याला 20 ठेवून घ्यायची आहे आणि ट्विस्ट सुद्धा डन करायचा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला झाला आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.